नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण काकडी लागवडसाठी ही सरी ओढून घेतलेली आहे. सरीमधील अंतर आपण 4 फूट ठेवलेलं आहे. तर ही सरी आपण अगोदर पाणी सोडून ओलवून घेतलेली. साधारणतः 3 ते 4 दिवसापूर्वी ही सरी आपण ओलवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण डायरेक्ट बी लावणार आहोत. शिरका व्हरायटी आपण बी या ठिकाणी लावणार आहोत आणि त्या बियाला कीड लागू नये किंवा कीड खाऊ नये यासाठी आपण ॲरो आणि जर्मी फास्ट हे औषध लावणार आहोत. तर हे बी लावताना साधारणतः 2 बिया एका ठिकाणी लावायचं आहे. त्या 2 बियांमधील अंतर 3 ते 4 बोटाचं ठेवायचं. त्यानंतर 2 फूट अंतरावर परत तसंच 2 बिया लावायच्या आहे. त्या बियांमधील अंतर पण 3 ते 4 बोटांचं ठेवायचं. म्हणजे 2 फूट अंतरावर आपण 2-2 बिया या ठिकाणी लावणार आहोत. तर अशा प्रकारे ही काकडीची लागवड या ठिकाणी करून घ्यायची. तर मित्रांनो, या काकडीसाठी आपण ड्रिप वगैरे केलेलं नाही आहे. त्यामुळे ही काकडीची लागवड आपण सरीच्या पोटाला करतो आहे. म्हणजे जिथपर्यंत पाणी पोचतं आहे, म्हणजे डायरेक्ट आपण सरी भरणार आहोत. त्यामुळे जिथपर्यंत सरीचं पाणी पोचतं आहे त्या ठिकाणी आपण ही लागवड करत आहोत. मित्रांनो, बी लागवड केल्यानंतर 6 ते 7 दिवसानंतर आपण बघू शकतो अशा प्रकारे काकडी जी आहे ती काकडीचं रोप उतरलेलं या ठिकाणी दिसतं आहे. तर खूप छान पद्धतीने साधारणतः 95 ते 96% रोप सक्सेस झालेलं आहे. किरकोळ अशा ठिकाणी म्हणजे खूप कमी ठिकाणी असं एकच रोप जे आहे ते उतरलेलं आहे. बाकी जवळपास 95% बी सक्सेस झालेलं आहे. त्या ठिकाणी कीडसुद्धा लागले थोडंसं दिसतंय. यासाठी आपण फवारणी करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.